माहित असेल की यार रहमानने आता एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी छावा सिनेमाला मला संगीत द्यायचं इच्छा नव्हती, मी बळबळ संगीत दिलंय. डायरेक्टर मला विनंती करत होता, तो आपला डायरेक्टर माहित असेल आपल्याला, ते विनंती करत होता. त्यामुळे मी या चित्रपटाला संगीत मनात नसताना संगीत दिलं आणि संगीताची पूर्ण त्याने चित्रपट वाट लावली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं म्हणणं असं आहे की या अशा चित्रपटामुळे एक दुसऱ्यात फूट पडते, म्हणजे भेदभाव होतो. म्हणजे ह्याला सरळ सरळ म्हणते, हिंदू मुस्लिम वाद होतात, हिंदू मुस्लिम मध्ये भेदभाव होतात. अरे यार रहमान, तू संगीत चांगला दिलेला नाही, तो अच्चल मोठा आहेच. मोठा विषय तो नाहीये. विषय काय आहे, इच्छा नव्हती तुला, कोणी बाटलीने दूध पितो का तू? बाटलीने दूध पितो का तू? म्हणजे तुला नाही करायचं नव्हतं करायचं. तसं काही एवढं काय खास म्युझिक दिलेलं नाही आणि भेदभावच्या गोष्टी करतोय. रियालिटी दाखवली ना. ज्या गोष्टी आजूबाजूला घडतात आणि आधार घेतला ना पुस्तकाचा. पुस्तक खोटं नाहीये ना. भेदभाव कसला? भेदभाव केला तर अनेक सिनेमे आहेत आजूबाजूला. तिथं भेदभाव दिसला नाही तुला. बरोबर छावामध्ये भेदभाव दिसला. तू बारका पोरग नाही का, इच्छा नव्हती, नको करू. आणि रामायणला सुद्धा तुझी गरज नाही, नको करू. तुला कोण म्हणते? याला याचं म्हणणं आहे की बाबा रामायणसाठी मला विचारतायत, नको करू. नका देऊ याला चोंग्याला मोठा ऑस्कर विनर.